12 ते 16 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी बिझनेस माइंडसेटचे फ्री ऑफ कॉस्ट वर्कशॉप चालवतोय. आणि वी डोंट सेल एनिथिंग. की त्या वयातल्या मुलांमध्ये व्यवसायाचे संस्कार होणं गरजेचं, तर पुढची पिढी व्यावसायिकांची घडेल. कसे करता, म्हणजे काय करता ते संस्कार? सो त्या संस्कारांमध्ये बेसिकली व्यवसाय का केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं ना, घरातच व्यवसायाबद्दल निगेटिव्ह बोललं जातं. कदाचित वडिलांना काही निगेटिव्ह अनुभव असतात, मित्रांना वडिलांचे अनुभव आले. म्हणजे माझ्या वडिलांनी मला व्यवसाय का करू नये सांगितलं, कारण त्यांच्या 2 मित्रांना लॉस झाले होते. हे प्रत्येक घरातले काहीतरी की आजी आजोबांनी प्रयत्न केलेले असतात, त्यांना लॉसेस असतात. तर ते कुठेतरी ते ब्लॉकेजेस तोडणं गरजेचं आहे. ते इनर चाइल्ड हिलिंग जो आहे ते तोडणं गरजेचं आहे. पैशाच्या बाबतीतले प्रत्येकाचे माइंडसेट्स असतात, ते तोडणं गरजेचं. सो यू नीड टू ओपन दोज ब्लॉकेजेस. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला लोक रडताना दिसतील, विच इज नॉट युज्युअल अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम. मी पैशाचे ब्लॉकेजेस तोडतो. काय असतात ब्लॉकेजेस लोकांच्या मनात? कसं असतं, बऱ्याच वेळा माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून मी माझ्या वडिलांना वाचवू नाही शकलो. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे नाही करू शकलो, की ते नाही, माझ्या बहिणीचं लग्न होतं ते नाही होऊ शकलं. हे पैशामुळे बऱ्याच वेळा, की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझे डिवोर्स झालेत. हे लोकांनी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ओपन सांगितलेले आहेत कारणं. सो त्याच्यामुळे ना अननोईंगली और अननोईंगली तुमचे पैशावरती नेगेटिव्ह थॉट्स तयार होतात आणि त्याच्यामुळे यू आर ब्लॉकिंग दॅट मनी. सो दॅट ब्लॉकेजेस नीड्स टू बी ओपन. सो त्याला एक प्रोसेस आहे. आय टेक देम थ्रू अ प्रोसेस, जिथे सगळ्यात पहिले मी त्यांना त्यांची जी पैशावरती भडास आहे ती पूर्ण बाहेर काढायला लावतो. वॉट एव्हर नेगेटिव्ह थॉट्स यू हॅव अबाउट मनी, जस्ट राईट इट ऑन द पेपर, जस्ट गेट इट आउट. ते करत असताना फील, त्यावेळेस तुम्ही काय फील केलं होतं. सो ते झाल्यानंतर देन तो पेपर असतो जाळतो आम्ही. अरे बापरे. इट नीड्स टू बी बर्न्ड. दॅट ब्लॉकेज नीड टू बी बर्न्ड. आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जेव्हा पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला काय तुम्ही फील कराल. सो दॅट फिलिंग इज इम्पॉर्टंट. अल्टिमेटली मला असं वाटतं कुठलाही यशस्वी माणूस यशस्वी होतो कारण त्याचा का खूप स्ट्रॉंग असतो. When your why is very clear, your what becomes easy. And how? And how? आणि त्यात तुम्ही शिकवता ते मी पूर्ण प्रोसेस हाऊ ते मी शिकवतो. अच्छा, म्हणजे हे एवढं डीप काम करायला लागतं. हो, कारण ते ब्लॉक बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, अनेक लोक मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही. हां, ते का होतं? त्याचं कारण आहे की त्यांचे पैशाच्या बाबतीतले ब्लॉकेजेस आहेत. त्यांनी पैशाच्या बाबतीत त्यांचे प्रीकन्सिव्ड नोशन्स क्रिएट केलेले आहेत की ज्याच्याबद्दल कधी बोललेलंच गेलं नाही आहे. लहानपणाचं असेल. अल्टिमेटली आपण आत्ता जे काय अनुभवतो इट कम्स फ्रॉम युअर चाइल्डहुड. पण बऱ्याचदा असं, आता तुमचेच उदाहरण घ्या, तुमचे वडील नोकरी करत होते, त्यांचे वडील नोकरी करत, पण तुम्ही तर बिझनेस करता. हो, म्हणजे तुमच्यात तो ब्लॉक नाही झाला ना? नाही झाला कारण त्याचं ऑफकोर्स, पण तो नाही झाला. पण माझा एक स्वतःचा पॅटर्न होता. मी व्यवसाय चालू केल्यापासून दर 4 वर्षानंतर मी लॉसमध्ये जायचो. सो फॉर्च्युनेटली आय गॉट टू नो अ पर्सन ज्यांनी मला ते ब्लॉकेजेस तोडले. त्यांनी काय प्रोसेस केली? मी जी प्रोसेस माझ्या स्टुडंट्सकडनं जी करून घेतो ती त्यांनी तुमच्यावर केली. त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. मी त्यांच्याकडनं ती शिकलो आणि मी माझ्या स्टुडंट्सकडनं करून घेतो आता. की तो ब्लॉकेज तोडा. एकदा ब्लॉकेज तोडला की, आणि ह्याचं अगदी सिम्पल सांगू ना, आज मी समजा सेकंड डेला आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला तो ब्लॉकेज तोडले जातात आणि मी लोकांना सांगतो की तुम्हाला उद्याच्या दिवसा उद्या दुपारपर्यंत तुम्हाला अनुभव येतील. नेक्स्ट डे लोक सांगतात की माझे 6 महिन्यापूर्वी कोणाकडे पैसे अडकले होते, आले मला एक नवीन टेंडर जे अनएक्सपेक्टेड होतं ते आलं. आणि दिस इज ऑल रेकॉर्डेड. हजारो लोकांसमोर लोकांनी सांगितलेलं आहे. सो दिस इज इट अ मिरॅकल? नो, इट इज नॉट अ मिरॅकल, इट इज अ सायन्स. अल्टीमेटली आपण हे तर मानतो की जो जिस चीज़ को शिद्दत से चाहो उस चीज़ को पूरी कायनात आपको मिलाने में कोशिश कर जाती है. हे सो अल्टिमेटली यू थ्रो दॅट इंटेन्शन टू द युनिवर्स. आणि जेव्हा ते युनिवर्सकडनं ओपन होतं त्यावेळेस ब्लॉकेजेस ओपन व्हायला लागतात लोकांना. म्हणजे आय हॅव नोन पीपल की ज्यांनी सांगितलं सर मी व्यवसाय करायला तुमच्याकडे आलो होतो पण व्यवसाय नाही झाला, पण मी परत जॉबला गेल्यानंतर मला प्रमोशन्स मिळाले, जे लॉंग अवेटेड प्रमोशन्स होते. एक खूप छान उदाहरण होतं. मी एक प्रोसेस करून घेतली. त्या प्रोसेसमध्ये मी पैशाच्या बाबतीत करतो. नंतर जेव्हा लोक माझ्याबरोबर कम्युनिटीमध्ये राहतात तेव्हा मी रिलेशनशिपच्या बाबतीत पण त्यांनाही करतो. माझा फोकस खूप क्लिअर आहे. आय जस्ट डोंट वॉन्ट देम टू बी ट्रेन फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट. आय वॉन्ट देम टू बी ट्रेन फॉर ऑल व्हील्स ऑफ लाईफ. एखादा माणूस जर यशस्वी आहे तर तो कसं म्हणता येईल, त्याचं रिलेशनशिप चांगले आहेत, त्याचं हेल्थ चांगली आहे, त्याची वेल्थ चांगली आहे, त्याचे करिअर त्याचं चांगलं चाललं आहे, त्याच्या कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी त्याचं देणं लागतं ते तो प्रॉपर करतो आहे आणि तो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी पण व्यवस्थित तेवढाच वेळ देतो आहे. हे 6 फॅक्टर्स जर तुमच्या लाईफमध्ये असतील तर माणूस सुखी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सो आय वर्क ऑन ऑल दीज 6 फॅक्टर्स. टेल मी हाऊ, कसं करता? सो त्याचे प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसमध्ये फॉर एक्झाम्पल मी आत्ता जे उदाहरण देत होतो की एक व्यक्ती होतं, त्यांची मुलगी त्यांच्याशी 1 वर्ष झालं बोलत नव्हती.
ती कॅनडामध्ये होती. ड्यू टू सम इंटरनल रिझन्स म्हणजे मुलीने बोलणं वडिलांबरोबर सोडून दिलं. मी त्यांच्याबरोबर एक प्रोसेस ऑनलाईन करून घेतली. त्यांना ती प्रोसेस आता मी इथे एक्सप्लेन नाही करू शकत, पण ती प्रोसेस करून घेतली. रात्री त्यांना काही गोष्टी सांगितल्या, लिहून जाळून टाकल्या. त्यांनी जाळून टाकला. त्यांनी मला रडत फोन केला सकाळी माझ्या होते 11:30-12ला की सर माझ्या मुलीने मला फोन केला. मी आता बोलताना माझ्या अंगावर काटा आहे. आणि हे ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कोणी येऊन माझ्याकडे ऑफिसमध्ये हे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, लोकांनी सांगितलेलं, दिलेलं. सो दिस इज नॉट अ मिरॅकल. दिस इज नॉट की असंच झालं. ते इट वॉज की माझे इंटेन्शन्स क्लिअर होते, त्यांचे इंटेन्शन्स क्लिअर. यू जस्ट नीड टू पुट इन दॅट इंटेन्शन. सो ते इंटेन्शन्स पुट इन केले तर व्यवसाय काही करता येऊ शकतं. म्हणजे मी असं काय म्हणतो की माझ्यासारखा मुलगा ज्याचं लहानपण अतिशय मध्यमवर्गीय घरात किंवा काय म्हणतात लोअर मिडल क्लास घरात गेलेला आहे, तो माणूस जर वर्षाचे आज 25, 30, 40 करोड कमवू शकतो तर कोणी करू शकतो. आणि दॅट टू विदाउट एनी सपोर्ट, दॅट टू विदाउट एनी बॅकग्राऊंड. जर मी करू शकतो तर मग कोणीही करू शकतो. काही पॉसिबल आहे. ओनली थिंग इज यू नीड टू बिलीव्ह की तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला ते अचीव करायचं हे बोलणं वेगळं, पण डू यू रिअली बिलीव्ह दॅट यू कॅन अचीव दॅट. म्हणजे अर्ल नाइटिंगेलचं एक वाक्य आहे की व्हॉट द माइंड बिलीव्स अँड कन्सिव्स इट कॅन अचीव. सो यू नीड टू बिलीव्ह इन दॅट, यू नीड टू कन्सिव्ह दॅट अँड ओनली देन यू कॅन अचीव दॅट. आणि काहीच लिमिटेशन नाही आहे, कोणी काही अचीव करू शकतं. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.